मालेगाव शहरातील श्रीराम नगरमधील हुतात्मा स्मारकाच्या पाठीमागील छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना आवारात जॉगिंग ट्रॅक व प्रेक्षक गॅलरी, तेथे प्रसाधनगृह, कबड्डी व्हॉलीबॉल कोर्ट तसेच सामान्य रुग्णालयाच्या आवारातील कॉन्क्रिटीकरण, अग्रसेन भवन रोडचे कॉन्क्रिटीकरण, एसटी स्टँडवर जमा होणारे पाणी व त्यामुळे होणारा त्रास दूर करून तेथेही कॉन्क्रिटीकरणचे भूमिपूजन असे अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाले। त्याचबरोबर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे व भुयारी गटरचेही काम शहरात होईल। या व अशा अनेक विविध विकास कामांमुळे येणाऱ्या काळात मालेगाव शहराचा आश्चर्यकारक कायापलट बघायला मिळेल। 2023-2024 हे वर्ष मालेगावच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल। छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना येथील जॉगिंग ट्रॅक व प्रेक्षक गॅलरीच्या भूमिपूजन प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते। या कार्यक्रमाची प्रस्तावना राजेश गंगावणे, निलेश वायर यांनी केली। यावेळी नामदार दादाजी भुसे यांनी विविध कामासंदर्भात नागरिकांना माहिती दिली। नेमके काय बोलले त्यावेळी, काय आहे त्या योजना, याबद्दल सविस्तर माहिती बघूया या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। सारंग बोरसे चप्पल काढून घ्या, चप्पल काढून घ्या। भवानी गणपती बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी झालेला आहे। बरेचसे सन्माननीय पदाधिकारी समोरही बसलेले आहेत, परंतु कार्यक्रमाची व्यस्तता करतो आणि सर्वांचा आभारी मानतो की या कार्यक्रमाला आपण सर्वजण हजर झाला। आज जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आज सुरुवातीला अग्रसेन भवन निधी अंतर्गत सुमारे 40 लाख रुपयाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम, याचं उद्घाटन भूमिपूजन साहेबांच्या हस्ते झालं। त्याच पद्धतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना या ठिकाणी विविध सुविधा पुरवणे विकास डिपार्टमेंटच्या अंतर्गत सत्य करण्यात आलेला आहे। 71 मीटर लांबीचा 71 मीटर लांबी असलेला प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि उर्वरित जो गॅलरीच्या समोरचा जो भाग असणार आहे त्या ठिकाणी जवळपास 450 मीटरचा लांबी, 6 मीटर विड्थ असलेला, 450 मीटर लांबी असलेला जॉगिंग ट्रॅकची पण निर्मिती या ठिकाणी होणार, जेणेकरून या परिसरातील माझ्या माता भगिनींना सकाळ संध्याकाळ या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर फिरता येईल। त्याचबरोबर जे काही तरुण वर्ग आहे ज्यांना खेळाची आवड आहे, मग कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, अशा कोर्टची या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचे नवीन आलेले आपले आयुक्त साहेब रवींद्रजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। तर कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे असे 2 कोर्ट या ठिकाणी मधल्या जो ट्रॅकच्या जी जागा शिल्लक राहणार आहे त्या ठिकाणी सुंदर असं विद्यार्थ्यांना कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळण्यासाठी कोर्ट तयार करण्यात येईल। या परिसरातील खेळाडूंच्या करता आणि प्रेक्षकांच्या करता सुमारे 2 कोटी रुपयाचे विकास कामांचं भूमिपूजन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, तेवढ्याच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले सर्व नागरिक, मालेगाव शहरामध्ये अनेक भागामध्ये आपण विविध विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम संपन्न करतो आहोत। या 2 कोटी रुपयाच्या प्रकल्पामध्ये साधारणतः जॉगिंग ट्रॅक, कबड्डी आणि व्हॉलीबॉलचं जे ग्राउंड असतात ते ग्राउंड तयार करणे, वॉचमन रूम, स्वच्छतागृह आणि जॉगिंग ट्रॅक
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा उद्याला काही खेळांचे सामने स्पर्धा इथे संपन्न होतील तर त्या स्पर्धा पाहण्याच्यासाठी प्रेक्षक गॅलरी असा हा सुमारे 2 कोटी रुपयाचा प्रकल्प, त्याचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. हा कार्यक्रम झाला की मालेगाव शहराचं जे नवीन बस स्थानक आहे, इथं सामान्य रुग्णालय, हा कार्यक्रम झाला की सामान्य रुग्णालयाच्या आवारातले जे रस्ते आहेत, आपण बघितलं असेल की त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण आवारातले रस्ते, त्याचं ड्रेनेज सिस्टम, त्याचंही भूमिपूजन आपण संपन्न करतो आहोत. आणि मला वाटतं की सायंकाळी 5 वाजता मालेगावचा जो काही नवीन बस स्थानक आहे, त्या बस स्थानकाच्या आवारामध्ये जी दुर्गंधी आणि पावसाळ्यात जे पाणी साठतं, तर तो संपूर्ण आवार, त्याचं कॉन्क्रिटीकरण, त्याचाही कार्यक्रम आज संपन्न होतो आहे. त्या परिसरामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपला जिमखाना पण आहे. मला वाटतं की खूप जुनी वास्तू आपल्या जिमखान्याची त्या ठिकाणी आहे. मग बॅडमिंटन असेल आणि इतरही खेळाडूंच्यासाठी तो जिमखाना गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या मालेगावच्या खेळाडूंना प्रशिक्षकांच्या माध्यमातून सेवा देतो आहे. अर्थात त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या पण सुधारणा केल्या जातील, हे पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. स्टेडियम, तर स्टेडियम त्याचं नियोजन करीत असताना स्थानिक पातळीवरचे आपले श्रीरामनगरचे जे काही बांधव असतील त्यांना अतिशय नम्रतेने मला सांगायचं आहे की याचं बांधकाम करत असताना म्हणजे ग्राउंडवरच्या खेळाडूंचं खेळ पाहण्याच्यासाठी जशी मोठ्या शहरांमध्ये बैठक व्यवस्था असते, स्टेडियम बोलतो त्याला आपण, तर आतल्या बाजूचे क्रीडांगणावरचे खेळ पाहण्याच्यासाठी प्रेक्षकांची ती सुविधा त्या ठिकाणी होणार आहे. आणि बाहेरच्या बाजूने येणाऱ्या काळामध्ये माझा मानस आहे की ते कन्स्ट्रक्शनच आपण असं करणार आहोत की जेणेकरून आता जे काही आमचे स्टॉल धारकांना त्यांच्या रोजीरोटीची पण स्थानिक प्राधान्य दिलं जाईल आणि त्या माध्यमातून त्यांना एक रोजीरोटीचं पण साधन त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. पाठीमागच्या काही वर्षांच्या पूर्वी हा जो काही श्रीरामनगरचा आपला भाग आहे, या भागामध्ये काही स्वच्छता गृहाच्या राखीव जागेवर जुन्या काळाच्या पासून काही लोकांची घरं होती. आणि मग जेव्हा तिथे स्वच्छता गृह मंजूर झाले तर त्या घर असलेल्या लोकांना, स्थानिक लोकांना आपण विनंती केली की तुमची घरं काढून घ्या, त्या ठिकाणी स्वच्छता गृह बांधायचे आहेत. आणि तत्कालीन आयुक्तांनी त्यांना तुमची कुठे ना कुठे आम्ही पर्यायी व्यवस्था करू असं सांगून 3-4 घरं काहीतरी होती ते रेकॉर्डवर आहे. संख्या वाढवू नका, नाही तर ज्या मूळ शब्द जास्त बी होणार नाही जे आहेत ते. तेव्हा कागदावर त्याची नोंद आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी तसं लेखी पण त्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून ती टेम्पररी हे जे पत्रे लावून काही जे घरं आहेत, ती घरं त्या काळामध्ये तात्पुरतं त्यांची व्यवस्था इकडं आपण करून दिलेली. तर ते जे काही घरं असतील, 5 असतील, 6 असतील, जे त्यांना लेखी ऑलरेडी त्या काळातल्या आयुक्तांनी दिलेलं आहे, तर त्यांची पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याचा पण आपण प्राधान्याने त्या ठिकाणी विचार करावा, अशी माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूचना असणार आहे. 2023-2024 हे वर्ष काय विकासाचं वर्ष,
मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. समाजाच्या तळागाळातल्या झोपडीतल्या माणसाला न्याय कसा मिळेल, त्याची प्रगती कशी होईल, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे. आपल्या मालेगावमध्ये अनेक चांगले मांडबिंदू त्या ठिकाणी प्रस्थापित होत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली मागणी होती, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं स्मारक, त्यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगाव शहरामध्ये झाला पाहिजे. आणि आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय तातडीने त्याची दखल घेऊन आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि आज त्या ठिकाणी त्या स्मारकाचं काम जलद गतीने प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये असे अनेक चांगले प्रकल्प आपल्याला या शहराच्या विकासाच्यासाठी संपन्न करायचे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व एकत्रितपणे, कोण एक व्यक्ती काही करू शकत नाही, जेव्हा आपण सर्व मिळून एक टीम म्हणून काम करतो तेव्हाच हे विकासाचे प्रकल्प त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. मागच्या 3-4 दिवसापूर्वी द्याण्याला पोलीस स्टेशनचं पण भूमिपूजन संपन्न केलं की जेणेकरून त्या भागामध्ये काही चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरणं, काही व्यापाऱ्यांच्या प्रकल्प कारखान्यांमध्ये चोऱ्या झाल्या. आणि म्हणून आता मला कोणी सीसीटीव्हीच्या बाबतीत काही मुद्दा असा ठेवत होते, आप बोल रहे थे लखुड़िया जी, तो आपको चिंता करने की कोई जरूरत नहीं. पूर्ण मालेगाव शहराच्यासाठी आपण आता सीसीटीव्ही लावतो आहोत. सीसीटीव्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने लावले जातील की जेणेकरून आता आम्ही पाहिलं संगमेश्वरामध्ये माननीय घोडके साहेबांच्या माध्यमातून काही सीसीटीव्ही लावलेले, तर तो सीसीटीव्ही सांगतो कोण चोर आहे आणि त्या चोराला पकडून देण्याचं काम तो सीसीटीव्ही करतो आहे. आणि म्हणून पूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं जाळं पण लवकरच आता त्याचं काम सुरू होईल की जेणेकरून मालेगावची गुन्हेगारी कमी करण्याच्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट